नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्यासोबत एका सुपर मार्केटमध्ये ज्याचं नाव आहे मिग्रोस. तर स्वित्झर्लंडमध्ये दोन मेजर सुपर मार्केट्स आहेत, एक आहे मिग्रोस आणि दुसरं आहे कूप. तर जेव्हा मी स्वित्झर्लंडमध्ये शिफ्ट झालेले तेव्हा मला हा प्रश्न बऱ्याचदा पडायचा की इथे ह्यांच्या सुपर मार्केटमध्ये आपल्या इंडियन गोष्टी मिळतात का किंवा इंडियन पदार्थ मिळतात का, भाज्या सोडून आणखीन कोणत्या गोष्टी मिळतात. तर मला असं वाटलं की ह्याच्यावर एक व्हिडिओ करावा आणि त्याच्याबद्दल तुम्हालाही माहिती द्यावी. तर जे कोणी स्वित्झर्लंडमध्ये फ्युचरमध्ये शिफ्ट होणार असतील त्यांच्यासाठी ही माहिती उपयोगाची येईल. तर आज मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी दाखवणार आहेत. बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्यांच्या सुपर मार्केटमध्ये मिळतात आणि त्याबरोबर त्यांच्या प्राइजेस काय असतात हेही तुम्हाला सांगणार आहे. तर जास्त वेळ न घालवता सुरू करूया आपल्या व्हिडिओला. तर आपण आता पोहोचलेलो आहोत मिग्रोसमध्ये आणि भाज्यांच्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर बघूया इथे भाज्यांमध्ये काय काय मिळतं. स्वित्झर्लंडमधली लोक भरताचं वांग खूप खातात, त्यामुळे तुम्हाला हे वर्षभर बघायला मिळतं. त्याशिवाय आणखीन 1-2 प्रकारची वांगी पण इथे मिळतात, पण आत्ता ती अवेलेबल नव्हती. त्यानंतर इथे भुईमुगाच्या शेंगा आहेत आणि ज्याची प्राईस आहे 4.80 फ्रँक्स फॉर 500 ग्रॅम. इथे ना तुम्हाला 2 टाईप्सचे आलं बघायला मिळतील. एक आहे चायनीज जिंजर, जे थोडं स्वस्त असतं, आणि दुसरं जे आहे ते थोडं महाग आहे, पण ते अगदी आपल्या भारतात मिळतं तसं आहे आणि त्याचा चहा खरंच खूप सुंदर होतो. भारतात जसा गवती चहा मिळतो तसा इथे थोडा वेगळा असतो. भारतात गवती चहाची पानं असतात, तर इथे हे असं स्टेमसारखं ते विकतात, पण त्याचा फ्लेवर इतका काही छान नसतो. मी कधीही विचार केला नव्हता की इथे आपल्याला नारळही मिळेल, बट येस, इथे आपल्याला नारळही दिसतो. नंतर इथे तुम्हाला फ्रेंच बीन्स दिसतील, ज्याच्यावरती 20% डिस्काउंट चालू आहे, त्यामुळे त्याची प्राईस कमी झालेली आहे. आणि इथे जे आहे ही आहे थोडी मोठ्या साईजमधली आपली वालपापडी. कॉलीफ्लॉवर म्हणा किंवा कॅबेज म्हणा, हे वर्षभर तुम्हाला इथे बघायला मिळतं. ही लोकं सलाड खूप खातात, त्यामुळे सलाडच्या भाज्या किंवा त्याचे प्रकार तुम्हाला इथे खूप बघायला मिळतील. पालेभाज्यांमध्ये म्हणाल तर एक पालक सोडला तर बाकी अशा पालेभाज्या इथे नाही मिळत. आत्ताही फ्रेश पालक असा अवेलेबल नव्हता. भाज्यांचे हे जे प्रकार आहेत किंवा त्यांच्या ज्या प्राइजेस आहेत ह्या सीझन टू सीझन चेंज होत असतात. आणि त्या व्यतिरिक्त पालक वगैरे पण मिळतं आणि आपलं नॉर्मल कांदा, टोमॅटो, बटाटे हे सगळं मिळतं. तर ते तर मी तुम्हाला दाखवणार नाही आहेत. आणि फ्रूट्समध्ये पण बऱ्यापैकी सगळे फ्रूट्स मिळतात. तर मी तुम्हाला फक्त एक झलक दाखवते आत्ता कोणते कोणते फ्रूट्स अवेलेबल आहेत त्याची. आत्ता आपण आलो आहोत ह्या ब्रेकफास्टच्या सेक्शनमध्ये, जिथे माझी नजर पडली आहे ह्या केलॉग्सवरती. तर तुम्ही बघाल इथे किती वेगवेगळ्या प्रकारचे केलॉग्स आहेत आणि ज्याची साधारणपणे प्राईस सुरू होते 5 फ्रँक्सपासून. तर जसं की तुम्हाला माहिती आहे ही लोकं मीट किंवा फिश खूप खातात, तर आता आपण फिशमधल्या सेक्शनमध्ये आलेलो आहोत. तर इकडे तुम्हाला सगळ्या फ्रोझन गोष्टी मिळतात. तर आपण बघूया काय मिळते. आता मी आले आहे माझ्या आवडत्या सेक्शनमध्ये. जे कोणी प्युअर व्हेजिटेरियन असतील तर हा पार्ट ते स्किप करू शकतात. नॉनव्हेज लव्हरसाठी म्हणजे माझ्यासाठी सुद्धा हे म्हणजे हेवन आहे. इथे तुम्हाला बरेचसे फिश मिळतात. इथे जे आत्ता मी दाखवते ते आहेत छोटे प्रॉन्स, ज्याला आम्ही करंदी म्हणतो. तुम्ही काय म्हणता हे मला नक्की कमेंट करून सांगा. त्याशिवाय तुम्हाला प्रॉन्सचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. टायगर प्रॉन्स आहे किंवा ते रेड कलरचे प्रॉन्स आहेत, तेही तुम्हाला इथे मिळतात. त्याशिवाय शिंपल्या पण इथे मिळतात, पण मला आत्ता वाटतं की त्या स्टॉकमध्ये नाही आहे.
इथे फ्रेश फिश नाही मिळत. इथे तिसऱ्या पण म्हणजे शिंपल्या पण बघितलेल्या, पण आता मला वाटतं ते स्टॉकमध्ये नाही आहेत. जर त्या कधी मला दिसल्या तर मी त्याचं पण नक्की फुटेज घेऊन तुमच्यावर शेअर करेन की त्याची काय प्राईस असते. तर आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया, बघूया अजून काय काय दिसतं इकडे. आता आपण आलो आहोत ह्या फ्रोझनच्या सेक्शनमध्ये. तर तुम्ही इथे बघाल की इथे त्यांनी कट केलेला पालक किंवा इथे कट केलेली प्युरी अशी फ्रोझन फॉर्ममध्ये ते विकतात. त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला वर्षभर पालेभाज्या खाता येतात. फक्त पालक नाही तर इथे तुम्हाला फ्रोझन ब्रोकोली, कॉलीफ्लॉवर, फ्रेंच बीन्स, त्यानंतर मटार प्लस असे कट केलेले हे मिक्स व्हेजिटेबल्स जे आहेत त्याचे पण पॅकेट्स ह्यांनी इथे ठेवलेले आहेत. त्यामुळे काय होतं की आपलं काम अगदी सोपं होतं. भाजी संपली आहे आणि बनवायला काहीही नसलं की हे सगळं कामाला येतं. कॉफी सेक्शन इथे खूप आहे, म्हणजे इथे लोक कॉफी खूप पितात. पण त्याचबरोबर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती की इथे चहा पावडर मिळत नाही. त्याच्यामुळे जर तुम्हाला चहा पावडर म्हणजे तुम्ही चहा पिणारे असाल तर तुम्हाला इंडियन सुपर मार्केटमध्ये जाऊन चहा घ्यावा लागेल. आता आपण आलेलो आहोत राईस आणि कडधान्य ह्या सेक्शनमध्ये. जसे इंडियामध्ये वेगवेगळे प्रकार असतात राईसचे, तर इथे तसं नसतं. इथे फक्त मिग्रोजमध्ये म्हणजे फक्त तुम्हाला बासमती राईसच मिळतो. त्यानंतर कडधान्य म्हणाल तर कडधान्य जशी भारतात मिळतात तशी इथे बऱ्यापैकी मिळतात. आता इथे तुम्ही बघाल की हे आहे राजमा, त्यानंतर हे आहे हिरवे मूग, त्यानंतर हे आहेत छोले, त्यानंतर ही आहे चणा डाळ, हा आहे लाल मसूर, त्यानंतर ही आहे तूर डाळ. बरेचसे कडधान्य इथे तुम्हाला मिळतात आणि त्याशिवाय तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट्स पण इथे खूप बघायला मिळतात. आत्ता आपण आलेलो आहोत स्पायसेसच्या सेक्शनमध्ये. तर बघूया इथे कोणते कोणते स्पायसेस मिळतात. जेव्हा मी इथे शिफ्ट झालेले तेव्हा मला अजून एक प्रश्न असा पडायचा की आपले जे इंडियामधले स्पायसेस असतात तर इंडियन सुपर मार्केट सोडून ह्यांच्या दुकानात मिळतात का. आणि जेव्हा मी इथे आले आणि हे पूर्ण सुपर मार्केट बघितलं आणि हा जेव्हा पर्टिक्युलरली सेक्शन बघितला तेव्हा मला इतका आनंद झाला. कारण तुम्ही इथे बघाल तर इथे ऑलमोस्ट सगळे स्पायसेस मिळतात. मला वाटतं हिंग आणि राई ह्या 2 गोष्टी सोडल्या तर इकडे सगळ्या प्रकारचे आपले स्पायसेस मिळतील. तर अशा प्रकारे तुम्हाला ऑलमोस्ट सगळे स्पायसेस इथे मिळतात. आय थिंक हिंग सोडल्यावरती सगळ्या मेजर गोष्टी तुम्हाला इथे मिळतात. सो विच इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग मला असं वाटलं. आणि त्या व्यतिरिक्त हर्ब्स तर तिथे मिळणारच ऑफकोर्स, कारण इकडची लोकं ते खातातच. बट येस, आपल्या गोष्टीही इथे मिळतात. मे बी थोड्या महाग असतील ॲज कम्पेअर टू इंडियन सुपर मार्केट. तर तुम्ही एकदा प्राईस चेक करून घ्या. तर तुम्हाला तिथे दिसेल की इकडे मॅच बॉक्स पण दिसतात. आपले जे इंडियामध्ये जसे मॅच बॉक्स मिळतात तसे इथे पण आहेत. फार स्वस्त आहेत ते. मला वाटतं 10 जे बॉक्सेस असतात ते 1.7ला आहेत, विच इज रिअली गुड. इथे डिटर्जंटमध्ये आपल्या इंडियात जे ब्रँड्स आहेत ते इथे नाही बघायला मिळत. पण तुम्हाला बॉडी केअर किंवा हेअर केअरमधल्या सेक्शनमध्ये आपले 1-2 ब्रँड्स बघायला मिळतील. त्यातलाच हा एक ब्रँड म्हणजे निव्हिया. तर इथे निव्हियाचे शॅम्पूपासनं बॉडी स्प्रेपर्यंत किंवा मॉइश्चरायझरपर्यंत सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्याशिवाय पण शॅम्पूमध्ये तुम्हाला हेड अँड शोल्डर हा ब्रँड दिसतो, पॅन्टीन हा ब्रँड दिसतो, टूथपेस्टमध्ये तुम्हाला सेन्सोडाईन हा ब्रँड दिसतो आणि लॉरियलचे पण बरेचसे प्रोडक्ट्स इथे आहेत. जसं की शॅम्पू आहे, कंडिशनर आहे, त्यानंतर हेअर कलरमध्ये पण लॉरियलचे प्रोडक्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला आत्तापर्यंत कळलं असेल की इथे निव्हिया आणि गार्नियरचे सगळे प्रोडक्ट्स मिळतात. शॅम्पूपासनं परफ्यूमपर्यंत, मीन बॉडी स्प्रेपर्यंत सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला निव्हियाच्या तरी मिळून जाते.
एक जो आहे मस्करा त्याची 18 फ्रँक प्राईस आहे. त्यापेक्षा मी इंडियावरनं 2-3 घेऊन येऊन ते वर्षभर चालवेन. आता आपण आलो आहोत भांड्यांच्या सेक्शनमध्ये आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची. जर का तुम्ही लाटणं आणायला विसरला असाल तर नो प्रॉब्लेम, मिग्रोजने आपली सोय केलेली आहे. फक्त इकडची लाटणी ही थोडी जाड असतात एवढंच. चहाची गाळणीची सोय पण मिग्रोजने केलेली आहे. अर्थात प्राईस इथे महाग आहे, पण तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथून घेऊ शकता. बाकी तर जी सगळी भांडी मिळतात, सुऱ्यांपासनं चॉपरपासनं त्या सगळ्या गोष्टी मिळतात. फक्त तुम्हाला लाटणं मिळेल, पोलपाट नाही मिळणार. मग तुम्हाला जर पोलपाट लाटणं आणायचं असेल तर तुम्ही इंडियावरनं आणू शकता. तर मी आत्ता घरी आलेले आहे आणि इकडच्या सुपर मार्केटमध्ये म्हणजेच मिग्रोजमध्ये आपल्या बऱ्याच गोष्टी मिळतात. इसेन्शियल गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मिळतात. बेसिक भाज्या मिळतात, फळं तर सगळीच मिळतात. हे सगळं मी काही आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि जे कोणी इथे स्वित्झर्लंडमध्ये तुमच्या ओळखीतले येणार असतील तर मे बी त्यांच्यावर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.